वाशिममधील बीएसएफचे जवान सुनील धोपे यांच्या शिलाँगमध्ये झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी बीएसएफच्या 5 अधिकाऱ्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। वाशिमच्या कारंजा पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये हा गुन्हा दाखल झालाय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील जवान सुनील धोपे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सलग 3ऱ्या दिवशी देखील कारंजा शहरात बंद पाळण्यात आला। धोपे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याची भूमिका कारंजावासियांनी घेतली। अहमदनगरमध्ये 11 वर्षाची मुरडीवरती झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभर दिसतात। गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यासाठी सोलापुरात मूक मोर्चा काढण्यात आला। पुणे महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात गणेश विसर्जनाला सनातन संस्थेने विरोध केलाय। वाहत्या पाण्यात मूर्तीचं विसर्जन करावं शिवाय निर्माल्य देखील नदीत टाकावं असं आवाहन सनातनच्या कार्यकर्त्यांनी केलं। याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केलेला आहे। आलेल्या भाविकांना सनातनचे लोक नदीकडे पाठवत आहेत। नदीत निर्माल्य टाकण्यासाठी लोकांना आग्रह केला जातोय, त्यामुळे पालिका कर्मचारी, पोलीस आणि गणेश भक्त यांच्यात वाद होत आहेत। शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2 दिवसात जवळपास 800 अंकांनी घसरलाय। यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठी घट झाल्यामुळे 2 दिवसात तब्बल 2.72 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। नाशिकच्या नामांकित पंचवटी कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीला पास करण्यासाठी तिच्याकडे प्राध्यापकांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी 2 प्राध्यापकांना आता ताब्यात घेतलंय। तर कॉलेजनं मात्र हा राजकीय सूडबुद्धीतनं घडलेला प्रकार असल्याचं म्हटलंय। आडगाव पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत। ट्रॅफिक हवालदाराला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलेली आहे। ट्रिपल सीट जाणाऱ्यांना ट्रॅफिक हवालदारांना रोखलं होतं, मात्र यामुळे संतप्त झालेल्या तरुणांना ड्युटीवरती असलेल्या ट्रॅफिक हवालदाराला मारहाण केली। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर उद्यापासून कोकण, मराठवाडा, विदर्भात पाऊस सुरू होण्याचे संकेत हवामान खात्यानं वर्तवले। चाळीसगावमधील वाघळी येथे शेतकऱ्यानं गळफास घेत जीवन संपवलं। रामकृष्ण आनंदा बोरसे असा शेतकऱ्याचं नाव असून पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वाघाचं दर्शन झालेलं आहे। साखरवाही, भद्रावती, वरोरा असं मार्गक्रमण करत वाघाचा संचार सुरू आहे। गेल्या 11 दिवसांपासून वन विभाग या वाघाला जंगलामधनं पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न करतोय, पण हा वाघ त्याचं वनक्षेत्र सोडून शेत शिवारामध्ये वावरतोय। परिणामी शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सध्या त्याचा मुक्काम आसाळा इथं आहे। हा शेत शिवारात जात असल्यानं शेतामध्ये पिकांचं संरक्षण करण्याकरता जिवंत विद्युत तारेचा प्रवाह शेतकरी लावतायत, त्यामुळे या वाघाला धोका निर्माण झालाय। यवतमाळ तालुक्यातील पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कथित नरभक्षक T1 वाघिणीला कोर्टाच्या आदेशानंतर मारण्यासाठी हैदराबादवरून बोलवण्यात आलेल्या खासगी शूटर नवाब शफात अली याला प्राणीप्रेमींनी विरोध करण्यासाठी नागपूरच्या महाराज बागपासून मोर्चा काढला। वाघाची वेशभूषा करून यात युवक सहभागी झाले होते आणि त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली। महाराज बागपासून निघालेला हा मोर्चा संविधान चौकापर्यंत आला। जालन्यामधील विशाल कॉर्नर येथील कारच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीत लाखोंचं नुकसान झालंय। गाड्यांच्या दुकानातील आग नियंत्रणात आली असून शॉर्ट सर्किटनं लागल्याचा प्राथमिक अंदाज फायर ब्रिगेडनं व्यक्त केलाय। धुळ्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर इथं युसुफ शेठ यांच्या इंडिया फर्निचर दुकानाला पहाटे आग लागली। आगीचं कारण अस्पष्ट असून आगीत 50 लाखांचं नुकसान झालंय। पिंपळनेर येथे अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना झाल्यानं आग आटोक्यात आली। विशेष म्हणजे फायर ब्रिगेडच्या ड्रायव्हर जागेवरती नसल्यानं स्थानिक नागरिकांनीच गाडी नेऊन आग विझवली। सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर बघायला मिळतोय। वाळवा तालुक्यातल्या तांबवे येथील अलका शिळके या महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय। सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं गेल्या 3 महिन्यामध्ये 7 जणांचा बळी घेतलेला आहे, तर 15 दिवसात स्वाईन फ्लूचे 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। काल रात्री लोकल ट्रेननं प्रवास करत असताना 3 जण लोकलमधनं पडल्याची घटना घडली। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 2 जण मात्र गंभीर जखमी झाले। आरोग्य यंत्रणेनं याची गंभीर दखल घेतली असून घर टू घर सर्वेक्षणाचे आदेश दिलेत। 24 वैद्यकीय पथकं, 83 स्क्रीनिंग सेंटर्स आणि रुग्णवाहिका आता सज्ज ठेवलेल्या आहेत। स्वाईन फ्लूचा धोका वाढू नये यासाठी सगळी काळजी घेतली जाते। बीडमध्ये डेंग्यूनं डोक्यावर काढलं असून अंबेजोगाईच्या मंगळवार पेठेत राखी वैष्णव या तरुणीचा डेंग्यूनं मृत्यू झालाय। अंबेजोगाईच्या SRT रुग्णालयात तिच्यावरती उपचार सुरू होते। नागपूर जिल्ह्याच्या मांढळ येथे आम नदीच्या पात्रात पोहायला गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। सुजल डहाके आणि दिशांत शास्त्रकार अशी मुलांची नावं आहेत। बनावट मतदान ओळखपत्र प्रकरणी काँग्रेसचा तासगाव तालुका अध्यक्ष महादेव पाटील याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली। राहुल आर्ट या फर्मनं बनावट मतदान ओळखपत्र बनवल्याचं उघडकीस आलं होतं।
पोफळीतील विक्रांत पवार याचा मृत्यू अपघाती झाला नसून खून झाल्याचं समोर आलं. विक्रांतच्या आईनंच त्याचा खून केल्याचं समोर आलं. शिरगाव पोलिसांनी रात्री उशिरा आई आणि बहिणीला ताब्यात घेतलेला आहे. आई राजेश्वरी राजाराम पवार हिच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथे 30 वर्षीय विवाहितेवरती अत्याचार झाल्याची घटना घडली. महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून महिलेनं बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली. अकोल्यातील अकोली खुर्द येथील शेत शिवारातील जुगार क्लबवर पोलिसांच्या विशेष पथकानं छापा टाकून 33 जणांना रंगेहात पकडलं. यावेळी त्यांच्याकडनं 1,44,090 रुपये रोख, विविध कंपन्यांचे 32 मोबाईल याची किंमत 1,79,000 रुपये, 16 मोटरसायकली असा एकूण 11,54,000चा मुद्देमाल जप्त केला. कोकण रेल्वे स्थानकावरील वीर स्थानकादरम्यान सिग्नलच्या तारा तोडलेल्या अवस्थेत ठेवून घातपात करण्याचा अज्ञातांचा प्रयत्न उघडकीस आला. मंगळवारी पहाटे घटना घडली असून महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवला. सांगलीमधील एका तरुणाला वाढदिवशी तलवारीनं केक कापणं हे चांगलंच महागात पडलेलं आहे. इस्लामपूर येथील बिलाल मुबारक मणेर या तरुणाला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तलवारीनं केक कापून तो फोटो त्यानं सोशल मीडियावरती व्हायरल केला होता. अहेरी तालुक्यातील कमलापूर गावात माओवाद्यांनी बॅनर आणि पथकं लावून दहशतीचं वातावरण निर्माण केलंय. गावात सीसीटीव्ही कॅमेरे असताना देखील माओवाद्यांनी बॅनर आणि पत्रकं लावली. चाळीसगाव शहरातील सुभाष रेसिडेन्सीमध्ये व्यावसायिकांना विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. 3 दिवसांपासून हा व्यावसायिक बेपत्ता होता. पोलिसांनी सुभाष रेसिडेन्सीची झाडाझडती घेतली असता रूम नंबर 111 जवळ उग्रवास येत होता. रूमचा दरवाजा तोडल्यानंतर शिवाजी पाटील यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या शेजारी विषारी औषधाची बाटली देखील सापडली. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात भावानंच भावाची हत्या केल्याची घटना घडली. ही हत्या नसून अपघात असल्याचा प्रयत्न आरोपींनी केला. मात्र पोलिसांनी तपास करत आरोपींना जेरबंद केलं. आरोपींची नावं कौस्तुभ गोरे आणि रोहन गोरे अशी असून मृत मनोहरनं कौस्तुभच्या अंगावरती दारू ओतल्यानं रागाच्या भरात कौस्तुभनं मनोहरला बेदम मारहाण केली आणि यात मनोहरला जबर मार लागल्यानं तो बेशुद्ध झाला. आरोपींनी त्याला चालत्या गाडीतनं फेकून दिलं होतं. मड येथून मालाडच्या दिशेनं जाणाऱ्या एका गाडीचा रात्रीच्या सुमारास अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून एका दगडात ही गाडी अडकल्यानं गाडी दरीत कोसळता वाचली. ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना आकृतीबंधप्रमाणे वेतन दिलं जावं यासह इतर मागण्यांसाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समितीच्या वतीनं 1 दिवसीय धरणं आंदोलन झालं. वाचन संस्कृती वाढावी म्हणून गाव तिथे ग्रंथालय ही योजना सरकारनं आणली. मात्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे वाचन संस्कृती लयास जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. आघाडी संदर्भात समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरू असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागा वाटपाचा तिढा राहणार नाही असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. पुढील आठवड्यात आणखी एक बैठक होणार आहे असं विखे पाटलांनी म्हटलंय. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून 5 लाख कोटींच्या वर कर्ज गेलंय. कर्जमाफी योजनेतही मोठा घोळ असल्याची टीका विखे पाटलांनी केली. राज्य सरकारच्या योजनांचा विखे पाटलांनी समाचार घेतला. तसंच कृषी मंत्री कुठे आहेत, राज्यात फिरताना दिसत नाहीत असा सवाल विखे पाटलांनी पत्रकार परिषदेत केला. उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या कमी पाऊस झाल्यानं पिकं करपून गेली असून धरणातील पाणी कमी झालंय. पावसाळा संपायला आला तरी पाऊस न पडल्यानं दुष्काळ स्थिती निर्माण झाली. वार्षिक सरासरीच्या केवळ 52% पाऊस पडल्यानं शेतकरी चिंतेमध्ये. जिल्ह्यातील 42 पैकी 18 महसूल मंडळात 50% कमी पाऊस झाल्यानं सर्वजण चिंतेमध्ये आहेत. धरणात केवळ 15% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं आगामी काळात पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होणार आहे. मात्र आतापासूनच जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यानं लोकांची पाण्यासाठी धडपड सुरू आहे. डोंबिवलीतील रासायनिक कंपन्यांमधून होत असलेलं वायू आणि जल प्रदूषणामुळे नागरिक बेजार झाले. तर त्यात आता डोंबिवलीच्या प्रदूषणानं चक्क बाप्पालाही सोडलं नाहीये. दावडीच्या राजाची मूर्ती गेल्या 5 दिवसांपासून प्रदूषणामुळे काळी पडतेय. दर दिवशी मूर्तिकार रंग देत आहेत. मात्र पुन्हा 24 तासात मूर्तीचा रंग काळा होतोय. मोठ्या मूर्तीबरोबरच पूजेची छोटी मूर्ती काळी पडतेय. या प्रकारामुळे मूर्तीची स्थापना करणारं मंडळ मात्र चक्रावून गेलंय. भाजपचे आमदार राम कदम यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राम कदम कुठल्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. दहीहंडीनंतर पहिल्यांदाच ते समोर आले. लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलं. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन बाप्पाची आरती केली. बिग बॉस मराठी फेम प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग यानं ही श्रीमंती दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. मी पुण्याचा असल्यामुळे दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाला आवर्जून येतो असं त्याने म्हटलं.
अभिनेता स्वप्नील जोशीनंही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मनोभावे आरती केली। दरम्यान आपल्या लाडक्या अभिनेत्यांसोबत अनेक भाविकांनी सेल्फी देखील काढला। भिगवण पोलीस स्टेशनमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत नेहमीच्या तणावातून बाहेर पडून झिंगाट गाण्यावरती पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी सैराट डान्स केला। नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात गणपती बाप्पाला चक्क 1101 किलो बुंदीचा लाडू अर्पण केला गेला। गणेशोत्सवानिमित्तानं टेकडी गणपतीला भाविकांनी अलोट गर्दी केली। माढा तालुक्यातील कुर्डुवाडीमधील श्री दत्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं अनावश्यक खर्चाला फाटा देत रुग्णवाहिका खरेदी केली असून गरजू रुग्णांना फुकटात सेवा उपलब्ध करून दिली आहे। रुग्णवाहिकेचे चालक म्हणून मंडळाचे कार्यकर्ते काम करत असून श्री दत्त गणेशोत्सव मंडळाचं सर्वत्र आता कौतुक होत आहे। अमरावतीच्या न्यू आझाद मंडळानं मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिकृती जी आहे ती निर्माण केली असून त्याला विदर्भाचा राजा असं म्हटलं जातं। विदर्भातील सर्वात मोठी आणि आकर्षक अशी 21 फूट उंचीची ही लालबागच्या राजासारखी दिसणारी हुबेहूब गणेश मूर्ती आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली। उल्हासनगरच्या UFC गणेशोत्सव मंडळानं यंदा तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचा देखावा उभारलाय। हा देखावा पाहण्यासाठी सध्या बच्चे कंपनी तुफान गर्दी करते। या देखाव्यात संपूर्ण सोसायटी सोबतच मालिकेतील पात्रही उभी करण्यात आली, तर त्यात दयाबेन, जेठालाल, बाबूजी, भिडे मास्तर, अय्यर, बबिता, पोपटलाल आणि टप्पू सेना यांचा समावेश आहे। या सगळ्या देखाव्यात 18 फुटांची भव्य गणेश मूर्ती देखील भाविकांचं लक्ष वेधून घेते। लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली ही मूर्ती उल्हासनगरातील सगळ्यात उंच गणेश मूर्ती आहे।